भोकरपाड्याचे आमचे पाहुणे आदरणीय गजानन दादा पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. वासंबे प्रीमियर लीग मध्ये आपलं स्वागत आहे. गजाननजी पाटील भोकरपाडा. हॅलो. तर दुसरा सामना आपल्या समोर येतोय बल्लाळेश्वर आणि अंबिवली आणि कैवल्य मंथन 11 मोहोपाडा. दोन्ही टीम्सना खूप साऱ्या शुभेच्छा या लढतीसाठी. कैवल्य मंथन 11 मोहोपाडा संघानं टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिलं षटक आपण बघताय आकाशकडे आहे आणि पहिल्या बॉलवर सिंगल सुद्धा मिळाले प्रशांतला. हा चेंडू सरळ जाऊन पायावर आदळला होता. आय थिंक अपील लाऊड झाली होती. लेग पाईचा इशारा आलाय पंचांचा. इथे एक धाव एक्स्ट्राज मध्ये नोंदवली जाईल. लेग पाईचा इशारा आलाय की दुसरी धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती बल्लाळेश्वर आणि अंबिवली संघाच्या धावफलकावर. आकाश पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट नो. ओ यावेळेचा फटका चांगला आहे. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर उडवलं या बॉलला. जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आई वा कॅच घेतलाय त्या ठिकाणी. त्यामुळे नक्कीच 500 रुपये नक्कीच मिळतील संतोष शेट यांच्या वतीनं. हे 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आपण या मंचावर आणि षटकारानं इकडे दमदार सुरुवात झाली. प्रशांत पवारच्या बॅट मधून मात्र हा पहिला वार. चेंज ऑफ पेस होता. थोडासा धीम्या गतीनं सोडला होता हा बॉल. व्हेरिएशन पाहायला मिळालं गोलंदाज आकाशकडून. डॉट बॉल षटकारानंतर पुढच्याच बॉलवर कमबॅक. आयवॉ कॅच विनर या ठिकाणी आलेले आहेत मागुरू. या ओव्हर नंतर देऊया त्याला आपण बॅरुतेशक. हा चालेल. ओव्हर झाली की देऊया. कट करण्याचा प्रयत्न. थोडासा बाहेर जाणाऱ्या चेंडूला चिडछाड करण्याचा प्रयत्न केला होता. इकडे कनेक्ट बिलकुल झालेलं नाहीये. डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. षटकारानंतर मात्र चोख प्रत्युत्तर दिले ते गोलंदाज आकाशनं. 2 डॉट बॉल केलेत. प्रशांत पवार अतिशय विस्फोटक खेळाडू ओळखला जातो. पहिले 5 चेंडू समाप्त झाले. धावफलकावर सध्याच्या घडीला धावा लागल्यात त्या 8. हा चेंडू इकडे मात्र ब्लॉक केलं होतं. कम्प्लिटली बीट झालाय. डॉट बॉल षटकानंतर मात्र 3 डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्यात त्या बिनबाद 8 धावा. भवरजी आणि अनिल गीत साहेबांना विनंती आहे इथे आयवा जेलचं बक्षीस देण्यासाठी आपण या. अनिलजी गीत, भवरजी आणि आमचे पप्पू चव्हाण यांचाही सन्मान इथे करण्यात येईल. कॉन्ट्रॅक्टर आहेत. काय नाव आहे आयवा जेल? बालाजी पारधी. बालाजी पारधी. बालाजी पाटील. गाव कुठलं? वरसे. वरोशाचा बालाजी पाटील 500 रुपये घेऊन चाललेला आहे. पारदी आहे आय थिंक. पारधी का? पारधी ना रे. ओके. मॅच बघायला आलेली की कॅच पकडायला आलेला? मॅच बघायला. मॅच बघायला. मग कॅच कसा पकडला? पकडला कसा तरी. पकडला कसा तरी. 500 रुपये मिळालेले आहेत. मला अजून 500 मिळाले नाही सकाळपासून. इथे अस्मित पाटील आमचे आलेले आहेत कैऱ्याचे. त्यांचंही स्वागत आहे. असेच झेल पकडत राहा. संतोष पाटील साहेबांनी तुमच्यासाठी 3 दिवस आयवा जेलसाठी 500 लावलेले आहेत. आणि सेमीफायनल फायनलला मोबाईल आहेत. फायनलला मोबाईल, सेमीफायनलला 1000 रुपये, फायनलला मोबाईल. मयूर पाटील, मयूर म्हात्रे आमचे कॅप्टन, त्यांचंही स्वागत आहे. त्यानंतर मयूर म्हात्रेंचं या ठिकाणी आगमन. बरेचसे पाहुणे मंडळी आपण पाहतोय. जाऊया मॅचकडे. हो यावेळेचा फटका पहा. वाडी स्ट्रॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर भिरकावलाय. आणखीन एक झेल आय थिंक पकडलाय तिकडे, परंतु हा षटकार आलाय. 6 धावा. आयवा जेल पकडला त्याने. या संतोषजी महिंदरगीकर, अनिल दादा, हरीश दराडे
यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. हरीशजी दराडे, हरीशजी दराडे पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं स्वागत वासंबे प्रीमियर लीगमध्ये. आयवा झेल आता बघा सुरुवात झालेली आहे. काल बऱ्याच जणांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तयारीत आहोत उद्या आयवा झेल घेण्यासाठी आणि संतोष पाटील पण तयार आहेत. उद्या मोबाईल पण आहेत. खरं तर ही एक चांगलीच परवडी संतोष शेट यांच्या वतीनं सगळेजण खुश आज करणार आहेत ते आणि त्यांच्या आव्हानाला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय. याच मॅचमध्ये 2 झेल. आमच्या प्रेक्षक सुद्धा अगदी सीमा रेषेलगत जागरूक आहेत. हा फटका मात्र मिसक्यूट झालाय. मिड ऑफला संधी आहे. जेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 1 पहिली सफलता यावेळेस मात्र प्राप्त झाले. ती कैवल्य मंथन 11 मोहोपाडा संघाला. कॉमेंट्री बंद करू आणि आयवा झेल घ्यायला जाऊया. इथे मी संतोषजी मांडे आणि भीम पवार यांना विनंती करतो हे आयवा झेलचं पारितोषिक देण्यासाठी. संतोष मांडे या आणि भीम पवार आणि मितेश परब ना झेल पकडला. काय म्हणाल वासंबे प्रीमियर लीग? उत्कृष्ट आयोजन आहे. मी लाईव्ह बघतो, पटकन आलो बघू. थँक्यू. मी लाईव्ह बघत होतो. थँक्यू. आयोजन सुंदर आहे. आपण झेल पकडलाय. आनंद झाला की नाही? हां फोटो काढू दे अगोदर. तो पुन्हा एकदा झाला. अजून एक झेल घ्यायचा आहे मितेश परबला. मितेश अजून किती झेल पकडणार आहेस? बघू आता. मी तिथे लॉंगॉनलाच राहतो उभा. ला लॉंगॉन आणि लॉंगा पण मिड विकेट तिकडेच राहा. लकी ड्रॉ बघा. लकी ड्रॉची चिठ्ठी जिथे साऊंड बॉक्सच्या बाजूला बसलेले आहेत मला थोडे रोशन म्हात्रे. सगळ्यांनी चिठ्ठ्या टाका. पाहुण्यांनी पण टाका. प्रेक्षकांनी पण टाका. गजानन दादा पाटील इथे आलेले आहेत. आमचे भोकरपाड्याचे पाहुणे. त्यांचं स्वागत इथे करण्यात येईल. गजानन दादा पाटील. आणि 4 ते 5:30च्या मध्ये लकी ड्रॉ काढला जाईल. जिथे ज्याचं नाव असेल तो हजर पाहिजे. लक्षात ठेवा. दद्दूनी काय 500 पण दिले नाही ते पोराला. मी 1000 दिले असते. सेव आहे. भोकरपाड्याचे आमचे पाहुणे आदरणीय गजानन दादा पाटील याचा सन्मान वासंबे प्रीमियर लीगमध्ये संदीपजी मुंडे साहेब त्यांचा सन्मान या ठिकाणी करतायत. वासंबे प्रीमियर म्हटलं की सगळी मंडळी आपली रसायनीचे सगळे प्रेक्षक वाट पाहत असतात. सनी शिंदेच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. सनी मंडप डेचे मालक. पाठीमागच्या बॉलवर एक चांगला सेव्ह पाहायला मिळाला. खरं तर असं वाटलं होतं सुरुवातीला षटकार जाईल, परंतु सीमारेषेलगत चांगलं क्षेत्ररक्षण. बल्लाळ चोराळे आंबिवली 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. संतोषजी पांगत यांच्याकडनं अजय आमचे शंकर भोईर, एका बाजूला अजुशेठ सावंत आणि स्वप्नील राऊत. स्क्वेअर लेगकडे चेंडू चालला आहे. 4 धावा मिळतील आणि चौकाराच्या सहाय्यानं इकडे धावा झाल्यात त्या 2 षटकांच्या अखेरीस. 1 गडी बाद 19 धावा. इथे पाठारे काका, आमचे पाठारे काका या वासंबे प्रीमियर लीगमध्ये आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही आम्ही स्वागत करतो. जबरदस्त सुरुवात झाले. रजत मुंडेचा संघ एकतर्फी जिंकेल असं पहिल्या मॅचमध्ये वाटलेलं, पण मुकेश मुंडेने केलेली फलंदाजी, 1 धावेने हरला तो संघ आपण बघितला. मल्लिकार्जुन खाने आंबिवली. आता दुसरी मॅच आळे आंबिवली, एका बाजूला बल्लाळेश्वर आळे आंबिवली आणि कैवल्य मंथन 11 मोहोपाडा.
आकाश आलाय पुन्हा एकदा. प्रत्येक विकेटसाठी अजुशेट सावंत या संघाचे पुरस्कर्ते, त्यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल गोलंदाजांना. कैवल्य मंथन 11 मोहोपाडा. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 19 धाबा धावफलकावर लागल्यात. इकडे पुन्हा एकदा आकाश. हा शॉर्ट बॉल आहे, पुल केलाय, मयूर आहे तिकडे, कॅच ड्रॉप होते परंतु सिंगलच मिळेल. 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 20 नाव. 20 धाबा धावफलकावर. प्रशांत पवार, शुभम नाईक दोनही मोठी नावं सध्याच्या घडीला खेळपट्टीवर. हो, ड्राईव्ह केला यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला. क्रॅकिंग ड्राईव्ह आहे. बॉल वेगानं ट्रॅव्हल झालाय, जाईल सीमारेषेच्या दिशेनं. 4 धाबांकरता खणखणीत चौकार. धावसंख्या 4 ने जम करेल. 24 धाबा धावफलकावर. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून सगळ्या लाईव्ह व्ह्युअर्सचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. वासंबे प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहतात सर्वांचं सहर्ष स्वागत. आकाश पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. थोडासा चेंज ऑफ पेस होता, धीमे या गतीनं टाकला होता. हा अंदाज आला नाहीये गतीचा आणि ते बीट झालाय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. कैवल्य मंथन 11 मोहोपाडा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये बल्लाळेश्वर आणि अंबिवली असे 2 संघ आमने सामने आहेत. शुभम नाईक या टीमचा कॅप्टन. फुल लेंथ होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नव्हतं. स्क्वेअरलेगकडे हा चेंडू गेलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक घेऊन बॉल उचलेल तोपर्यंत मात्र 1 रन. 25 धाबा झाल्या. 25 रन्स ऑन बोर्ड. बल्लाळेश्वर आणि अंबिवली, अजितजी भोईर, संतोषजी पांगल ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ. दुसऱ्या बाजूला कैवल्य मंथन 11 मोहोपाडा, अजुशेट सावंत आणि स्वप्नील राऊत. हा सुद्धा चेंज ऑफ पेस होता, फिरवतोय चेंडू, धीम्या गतीनं टाकतोय. इकडे मात्र बीट केलंय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर 25 धावा.
थँक्यू सो मच डीजे. वेलकम बॅक आफ्टर द ड्रिंक ब्रेक. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावर 25 धावा आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. चौथं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील मयूर पाटील. कैवल्य मंथन 11 मोहोपाडा संघाचे कॅप्टन आहेत. मॅन फ्रॉम पोसरी, रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू मयूर पाटील. हा संपूर्ण विभागामध्ये मोठा फॅन वर्ग मयूरचा सुद्धा तेवढाच आहे. 3 ओव्हर्समध्ये 25 लागल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. शुभम नाईक आणि प्रशांत पवार अशी जोडी सद्यस्थितीमध्ये फलंदाजीसाठी पल्लाळेश्वर आणि अंबिवली संघाकडून. परंतु पाहूया 2 ओव्हर्समध्ये निदान 25 पेक्षा जास्त धावा तरी काढाव्या लागतील. 50+ आय थिंक हे टार्गेट नक्कीच चांगलं ठरू शकेल. पहिलाच बॉल कट केला. इकडे मात्र क्षेत्ररक्षक होता बॅकवर्ड पॉइंटला, त्याला चकमत बॉल चालला आणि बॅकवर्ड पॉइंट बॉलच्या दिशेनं चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जाईल. 4 धाबांकरता चौकार. मयूरचा हा चेंडू लेफ्ट केला होता, सोडून दिला होता. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतो. एक अतिरिक्त रन. धावा झाल्या त्या आतापर्यंत 30 धावा, 30 रन्स. आमच्या समेत साथी गुणसंख्या लेखक निकेत पाटील आहेत. रावे गावचे एक उत्कृष्ट गुणसंख्या लेखक. मयूरचा हा बॉल या ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफ कडे. फिल्डर आहेत पाठीमागे, त्यामुळे एकच धाव येताना दिसेल. सिंगल रन. 2 ओव्हर्समध्ये करत दोनही चांगले फलंदाज असताना कॅप्टन सुद्धा खेळपट्टीवर आहे. ही धावसंख्या वाढवावी लागेल, कारण आतापर्यंत जास्त विकेट्स गमावलेल्या नाही आहेत. एकच फलंदाज आतापर्यंत बाद झाला आणि त्याचमुळे तुझी चान्स जरूर आहे अजून एक मोठा स्कोर करण्याची. शुभम नाईक बायकर मॅन आहे या स्पर्धेचा. मयूर पाटील पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट न प्रॉपर कनेक्ट झाला नाही. इकडे मात्र ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर अंपायरच्या बाजूने. हा बॉल सिंगल थोडंसं ओव्हरथ्रो झालाय आणि दुसरी रन. डोळ्यात देखत आणखीन एका धावेची चोरी पाहायला मिळाली दिवसाढवळ्या. या 2 धाबा. थोडी रिस्क घेतली गेली होती, परंतु आता रिस्क घ्यावी लागेल. चेंडू संपत आले तिकडे. या 2 धाबांच्या मदतीनं टीमची टोटल 33 धावा धाव फलकावर. सर्कल मध्येच अगदी डोळ्यासमोरून या 2 धाबा पूर्ण करण्यात आल्या. रनिंग बिटवीन द विकेट स्मार्ट होती प्रशांत पवार आणि शुभम नाईकची. कॅप्टन टू कॅप्टन. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह. व्हॉट अ शॉट, फॅब्युलस स्ट्रोक. डाऊन द ग्राउंड षटकार. थर्टी 39 धावा धाव फलकावर. सुपर स्ट्रोक होता शुभम नाईकचा. शॉर्ट बॉल आहे, पुल करण्याचा प्रयत्न मिसक्यूट झाला. फटका पॉइंटला कॅच. 1-2 थर्ड अटेम्प्ट मध्ये. आता सुद्धा सोपा झेल सुटतोय की काय असं वाटलं होतं, परंतु शेवटच्या क्षणाला अखेरीस कॅरी झाला आणि कॅप्टन डिपार्ट. शुभम नाईक यावेळेस मैदानाच्या बाहेर.
39 धावा झाल्यात आतापर्यंत. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. कॅप्टन मयूर पाटील. ओ चांगला स्ट्रोक, यावेळेस मात्र कलात्मक फटका पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलंय सर सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता आणि या षटकाराच्या 6 टीमची टोटल मात्र पुढे जाईल. 4 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर 45 धावा. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 45. 5 अंतिम षटक. पहिलाच बॉल फुल टॉस केला होता. इकडे मात्र भरधाव वेगान. इट्स अ नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. वेस्ट राईट पहिलाच बॉलवर दंडित करण्यात आले गोलंदाजाला. सर 12 मॅनला सुद्धा नावं माहिती नाहीयेत. विराज आलाय गोलंदाजीसाठी. आणखीन एक फुल टॉस आणि बॉल चाललाय तो सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा रेषेच्या पार. 6 धावांकरता षटकार. इट्स अ नो बॉल कॉल फ्रॉम थर्ड अंपायर. आणि इकडे मात्र थांबवावी लागेल गोलंदाजी. विराजला इकडे स्टॉप करावा लागेल. सलग 2 बीमर आणि त्याचमुळे इकडे मात्र ही गोलंदाजी इकडे स्टॉप करावी लागेल बॉलरला. पहिले 2 चेंडू आणि दोनही नो बॉल घोषित करण्यात आलेत पंचांकडून. धाबा दिल्या त्या तब्बल एकही चेंडू न टाकता 8. आणि त्याचमुळे हे धावफलक जे सुरुवातीला असं थोडंसं कठीण वाटत होतं 50 गाठेल की नाही, परंतु इकडे या षटकाराच्या सहाय्यानं अर्धशतक धावफलकावर लागलंय. ते बल्लाळेश्वर आणि अंबिवली संघाच्या धाबा झाल्या त्या 53 धावा 53. आणि इकडे नक्कीच एक मोठा स्कोर करण्याची नामी संधी मात्र चालून आले. 53 धावा आपण पाहतोय धावफलकावर. बल्लाळेश्वर आणि अंबिवली ज्या संघाचे संघमालक आहेत अजित भोईर आणि एका बाजूला संतोषजी पांगत, त्यांच्याकडनं 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक मगाशीच लावण्यात आलं होतं. आणि एका बाजूला आहेत ते आमचे अजू शेठ सावंत, कैवल्य मंथन. मंथन त्यांच्या चिरंजीवाचं नाव आहे आणि स्वप्नील राऊत हे 2 संघ मालक आहेत. या मॅचमध्ये मजा येणार आहे. खरं तर वासंबे परिसरातील सगळ्या खेळाडूंना एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे. ते संदीपजी मुंडे साहेबांनी या वासंबे प्रीमियर लीगमध्ये. किरण मांडे यांचं स्वागत. डॉट बॉलनं सुरुवात केली तर बदली गोलंदाजाचा वापर केला जाईल. नितेश पहिलाच बॉल निर्धावाला जो फ्रीडचा बॉल होता. ओझो इन फ्रंट ऑफ स्क्वेअर क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे. सिंगलच कदाचित मिळेल.
एक रन थोडा कंट्रोल करावा लागेल, कारण पहिला चेंडूवर आपण बघितलं 2 बीमर बॉल मात्र गोलंदाजी विराजला थांबवावी लागली होती. 8 धाबा दिल्या होत्या त्यांना, परंतु आता मात्र हे षटक पूर्ण करत असताना नितेश धावसंख्या जाऊन पोहोचली ती 54. या आकड्यावर 54. पहिल्या 3 ओव्हर्समध्ये 25 धाबा होत्या. नितेश राईट आर्म ओव्हर द विकेट, नेक्स्ट बॉल. ओ लॉफ केले, बॉलला उंच केलाय, लॉंग ऑनला मयूर पाटील त्या तिकडे आहेत आणि त्याच्या आबाक्याच्या बाहेर बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकार. चला प्रेक्षक, कमाल कॅश त्या ठिकाणी घेतला. आय थिंक या आपण 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे संतोष शेट यांच्या वतीनं. ओ मिसक्यूट झाला फटका आणि इकडे मात्र कबा पॉइंटला एक सोपा झेल दिलाय, फलंदाज होईल बाद. दीपकजी इथे आमच्या माजी सरपंच भाग्यश्रीताई पवार, माजी सरपंच गीताताई म्हात्रे, माजी सरपंच आमच्या वासामे ग्रामपंचायतीच्या दीपिकाताई तांडेल आणि माजी उपसरपंच गीत झालाय आणि धाव फलकावर धाव 3 फायनल टोटल आणि 64 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. आता मात्र दुसऱ्या 17 मध्ये कैवल्य मंथन 11 मोहपाडा संघाला. पत्रकार आमचे देवा पवार हेही वासामे प्रीमियर लीगमध्ये उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आहे. बघा पुन्हा एकदा ऐवज येईल, आजचा तिसरा ऐवज आहे. दोनदा सुटला होता, 2 कॅच त्यांच्याकडनं सुटले, पण तिसरा त्यांनी पकडलेला आहे. पाठारे काका आणि आमचे विजयजी शिंदे भाऊ यांना विनंती आहे पारितोषिक देण्यासाठी या. नाम क्या है? प्रमोद कुमार. बघा वासांबे प्रीमियर लीग है, पण प्रमोद कुमार आले तो यूपी का बिहार? बिहार डबल बिहार और कैसा लगता है आपको बख्शिश मिला है, आपने कैच लिया, कैसा लगता है? बहुत अच्छा लगा. बहुत अच्छा कि ज़्यादा अच्छा? बहुत ज़्यादा अच्छा. और कितने कैच पकड़ोगे? जितना मैच खत्म है जब तक प्रयास जारी रहेगा. खाना खाने को जाएंगे कि नहीं? जारी रहेगी. फाइनल फाइनल में मोबाइल में याद रखो, कल अच्छा नींद निकालो, फिर दिन भर इधर आओ. प्रयास जारी रहेगा. पर्याय जारी रहेगा. भी है, आपका नाम डालिए उसमें चिट्ठी, जिसमें टीवी मिलेगा 4 बजे से 5:30 बजे तक. आपका नाम उसमें डालिए. मी आमचे पाठारे यांना विनंती करतोय आणि विजयजी भाऊ शिंदे आणि संदीप शेठ हे पारितोषिक देण्यासाठी 500 रुपयांचा ऐवा झेल, अजून भरपूर झेल त्यांना पकडायचे आहेत, कारण जायला 2-3 हजाराचं तिकीट लागतं बिहारला. बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट. हां 2 झेल त्यांच्याकडनं सुटले होते, ना तर 1500 मिळाले असते त्यांना. कुमार आहेत. चला आमच्या स्टेजच्या उजव्या हाताला 2 व्हीलर आहे हातमध्ये ग्राउंडमध्ये, ती थोडी बाहेर काढायची आहे. 2 व्हीलर ज्या पाहुण्यांची असेल त्यांना विनंती करतोय, ही बाईक जरा बाजूला काढायची, स्कूटी मैदानाच्या आतमध्ये आहे, थोडी बाहेर काढा. दीपकजी कैवल्य मंथन संघाला 62 ना जिंकण्यासाठी मला थोडे 62 करायचे आहेत. 64 धावा करायच्या आहेत. 64 करायचे आहेत. 63 झाल्यात. अजुशेठ सावंत एका बाजूला, स्वप्नील राऊत 2 संघ मालक, आणि एका बाजूला आपण बल्लाळश्वर आळे अंबिवली, संतोष पांगत आणि अजित भोईर म्हणजे शंकर भोईर. तत्पूर्वी मी विनंती करणार आहे आमच्या गीताताई म्हात्रे, माजी सरपंच वासंबे, की त्यांनी आमच्या स्वागताचा इथे स्वीकार करावा. मी संदीपजी मुंडे साहेब, विजयजी शिंदे यांना विनंती करतोय पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी. सगळे आमचे नारी शक्ती आपण पाहतोय. सरपंच राहिलेले आहेत वासांबे ग्रामपंचायतीच्या गीताताई भाई म्हात्रे यांच्या सौभाग्यवती. त्यानंतर दीपिकाताई तांडेल, पानशिलच्या आमच्या दीपिकाताई तांडेल याही माजी सरपंच राहिलेले आहेत वासांबे ग्रामपंचायतीच्या, त्यांचंही स्वागत. आणि भाग्यश्रीताई पवार याही वासांबे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच राहिलेले आहेत, त्यांचंही स्वागत वासांबे प्रीमियर लीगमध्ये. आणि गुरुकृपा जनरल स्टोअरच्या मालक आणि माजी उपसरपंच आमच्या सुनंदाताई मालकर यांचाही सन्मान येथे करण्यात येईल. सगळे आज वासांबे प्रीमियर लीगला भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि सर्वांचं स्वागत आहे.
मैदानामध्ये मॅच 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. कैवल्य मंथन मोहपाडा संघाला आमचे बारक्या या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही स्वागत. भरपूर मेहनत त्यांची असते या स्पर्धे पाठीमागे. अनिकेत घरत त्यांचंही स्वागत. खरं तर आज दीपक पाटील यांचा गोड आवाज आपण ऐकतोय. प्रेक्षकांनी पण चांगली गर्दी केलेली आहे. उद्या रविवार आहे, शेवटचा दिवस आहे, फायनलची मॅच आहे. रजत मुंडेची पहिली मॅच जबरदस्त झाली. एका चेंडूवर 8ची गरज झाली. मुकेश मुंडेने मस्त बॅटिंग केली. खरं तर मॅचमध्ये मजा आणली, पण एका धावेने ती मॅच जिंकली. ती गणेश नगर आणि मामांनी कुठेतरी शॉट सोडला, कारण मागच्या वर्षी ते विजेते आहेत. आजू शेठ त्यांच्या शेजारी होते. आजू शेठ म्हटलं की त्यांना भरपूर टेन्शन त्याने दिलं असेल. आणि आता आजू शेठ यांची मॅच आहे. बघूया, जाऊया दीपकजी पाटील यांच्याकडे. चौसष्ट धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये. चला, बॅटरीची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. सगळीच नावं माहिती नाही आहेत. 12th मॅनला बिलकुल नावं माहिती नाही आहेत. मयूर पाटीलचं पण नाव नाही माहिती ना, सगळीच नाही आहेत. नाही, त्या 12व्याला. कारण पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करताना सुद्धा आम्हाला झेल घेणाऱ्यांची नावं कळू शकली नाहीत. मी म्हणालो दीपकजी पाटील, तुमची तयारी पाहिजे 12व्या खेळाडूंची, कारण ही वासंबे प्रीमियर लीग आहे. लोदिवली, नडाळ, वरोसे ते इथे पराडा इथपर्यंतच फक्त 12-13 आपली 14-15-20 गावं आहेत. तर तुमची नावं पाठ पाहिजेत. पहिलाच बॉल इकडे मात्र हो, वाट फिल्डिंग, कमाल क्षेत्ररक्षण होता तिकडे. कव्हर्सला काय चेंडू स्टॉप केलाय. सर्कल जवळजवळ फोडलं होतं. बाउंड्रीज मिळाली असती ऑब्व्हियसली, परंतु एक अप्रतिम क्षेत्ररक्षण. पहिलाच बॉलवर चौकार वाचवण्यात आलाय. 64चं टार्गेट आहे. कॅप्टन मयूर पाटील ऑन स्ट्राईक नाव. मोठी इनिंग खेळावी लागेल. शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये चांगल्या धावा जमा केल्या. बॅटिंग करत असताना बल्लाळेश्वर आळी, अंबिवली आणि कैवल्य मंथन 11 मोहोपाडा. चांगला बॉल फुल लेंथ खोलात टाकला होता. इकडे मात्र सिंगल मिळेल. असे चेंडू जेव्हा पडतात ना, अक्षरशः मित्र म्हणेन मोठे स्ट्रोक सोडा, बऱ्याच वेळेला सिंगलसाठी सुद्धा संघर्ष करावा लागतो. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 धावा. इकडे पाहूया, थोडासा मिस टायमिंग आहे. लॉंग ऑफला फिल्ड, एक्स्ट्रा कव्हर पर्यंत अंतर कापलंय. जेल टिपलाय. पहिला धक्का लागेल कैवल्य मंथन 11 मोहोपाडा संघाला. सलामीवीर फलंदाज कुणाल मैदानाच्या बाहेर. विकेटचं बंधन झालंय. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 सिंगल्स होत्या आणि इकडे मात्र विकेट प्राप्त केले ती गोलंदाज शुभमनं. लॉंग चेस आहे. 64 धावा करायच्या त्या मॅचमध्ये. शुभम पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. हा चेंडू थोडासा दिब्या गतीने सोडण्याचा प्रयत्न केला होता, दिशाहीन झाला. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. 3री रन. पहिले 2 पॉवर प्लेची षटकं फार महत्वाची राहतील. हा वेगात गेला होता, इनसाइड एज लागून बॉल फाईन लेगला. चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय.
पण वेग सुद्धा प्रचंड होता. बॅटची एज लागल्यानंतर बॉल वेगानं ट्रॅव्हल झाला होता. इथे जर चेंडू स्टॉप करता आला नसता तर कदाचित फाईन लेगची सीमारेषा गाठली असती. चांगलं क्षेत्ररक्षण पहिल्याच ओव्हरमध्ये बघाशी सुद्धा पहिल्याच बॉलवर कव्हर्सला एक चांगलं क्षेत्ररक्षण. हा सुद्धा प्रॉपर कनेक्शन नाही आहे. शॉर्ट मिड विकेटकडे चेंडू सरकलाय. तोपर्यंत मात्र एक रन सिंगल रन धावसंख्येमध्ये होईल बदलाव. चौथी धावफलकावर अतिशय धीम्या गतीनं सध्याच्या घडीला हा धावफलक सुरू आहे. इकडे सुद्धा पहा थोडस जपून खेळावं लागेल कारण अतिशय वेगवान गोलंदाज आहे. बऱ्याच वेळेला चेंडू टॉस होतात. इकडे कोणतीही धाव मिळालेली नाहीये. पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 1 गडी बाद 4 धावा. चार धावा फक्त पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. 64 करायच्या त्यामुळे अजूनही 4 ओव्हर्समध्ये बरोबर 60 धावांची गरज असेल. पहिल्या 2 पॉवरप्लेच्या ओव्हरमध्ये बॅटिंग करताना पहिल्यांदा आंबिवली संघानं धावा केल्या होत्या त्या 19. इकडे पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 आल्यात. सुपर बॉलिंग फ्रॉम शुभम. ऑन साईडला उडवलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ व्यासपीठाच्या दिशेनं ठोकलाय षटकार. पहिल्याच बॉलवर जोरदार स्वागत झालंय गोलंदाज हरिओमचं. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. स्कोर 10 वर आणि हे करावं लागेल कारण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये बिलकुल दमा आल्या नव्हत्या. त्यामुळे आता थोडासा एनर्जेटिक खेळ करावा लागेल मयूरच्या संघाला. पाहूया पुन्हा एकदा. ऑफस्टम्पच्या बाहेर थोडासा वाईट ठेवला होता चेंडू. रीच होणार नाही याची काळजी मात्र हरिओमनं पुरेपूर घेतली. वेग सुद्धा चांगला होता. बॉल सरळ विकेट कीपरकडे. डॉट बॉल. षटकाराचं प्रत्युत्तर मात्र चांगले देण्यात आले. डॉट बॉलनं हे प्रत्युत्तर देण्यात आले. 2 षटकं महत्वाची दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून आहेत. हा सुद्धा चेंडू सोडून दिला होता परंतु यावेळेस अंदाज बरोबर आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंचांचा एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. अकरा धावा धावफलकावर. हो इकडे मात्र पहा चांगला स्वीप शॉट पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा पार 4. पंधरा धावा धावफलकावर. हरिओम राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल फुल टॉस आहे. ऑन साईडला वळवलंय. मिड विकेटला फिल्डर आहेत. सिंगल मिळेल. एकेरी धाव बऱ्याच वेळेला आलेलं फुल टॉस सुद्धा तुम्हाला. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक्स्ट्राच भरपूर धावा दिल्यात आतापर्यंत. टासमुळे थोडंसं षटक मात्र लांबलंय.
हे दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे आणि थोडंसं लांबवलंय हरिओमनं. धाबा झाल्यात आतापर्यंत 22 रन्स ऑन अ बोर्ड. हा सुद्धा चेंडू सोडून दिला होता. वाईट बॉल. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. थोडासा वाईट यॉर्करचा प्रयास आहे. आणखीन एक रन. 23 फ्री हिट मात्र चालूच असणार आहे. त्यामुळे एक संधी जरूर आहे आकाशला. फ्रीडच्या बॉलवर एखादा मोठा स्ट्रोक आणि फ्रीडचाच बॉल वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय हरिओम. समोर ड्राईव्ह केला यावेळेस मात्र ऑन साईडला मिड विकेट झोनकडे. चांगलं क्षेत्रक्षण त्या ठिकाणी. एकच जाब येताना दिसले. फ्रीडच्या बॉलवर फार मोठं नुकसान नाहीये. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 64 धावांचा पाठलाग करत असताना 24 धावा धाव फलकावर. येणाऱ्या 3 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी अजूनही 40 धावांची गरज आहे. हॅलो. ड्रिंक ट्रॉली मैदानातून बाहेर येते. इथे आमचे दोन्ही डान्सर मराठी गाण्यावर पण ब्रेक डान्स. आणि संदीप शेंडा सांगूया पुढच्या वर्षी यांना ड्रेस पाहिजे वासंबे प्रीमियर लीगचा. त्यांच्यासाठी आपण एक स्टेज पण त्यांच्यासाठी आपण बनवणार आहोत. जशा चिअर गर्ल्स असतात तसे हे चिअर बॉय आहेत. रात्रभर दमत नाहीत, दिवसभर दमत नाहीत. ताकद तरी कुठं आहे ते समजत नाही. आजू शेठ कुठनं ताकद आहे पाठीमागे? जबरदस्त डान्स बघा. सूर्यनमस्कार पण मारतायत. खरं तर रामदेव बाबाला पण मागे टाकतील असे हे डान्सर आहेत आपले. त्यांनाही शुभेच्छा आहेत. बॉबी देओल पण आहेत. मैदानामध्ये जाऊया जिथे पाठलाग करतोय मंथन कैवल्य मंथन हा संघ. अजुशेठ सावंत आणि स्वप्नील राऊत यांचा संघ आणि बल्लारेश्वर आली अंबिनी संघाने केल्या 63 त्या 64 धावांचा पाठलाग सुरू आहे. शुभम पुन्हा एकदा. स्विंग अँड मिस. टप्पा पडला. बॉल हलकासा बाहेर निघतो. इकडे मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 24 धावा आल्या. 3 ओव्हर्समध्ये 40 करायच्या. दीपकजी काल अख्खा दिवस या वासंबे प्रीमियर लीगमध्ये आपण ज्यांना पाहिलं युवक काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष आदरणीय आमचे निखिलजी ढवळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत आहे. फुल टॉस होता. स्क्वार लेगच्या सीमारेषेच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल झालाय. नो बॉलचा इशारा पंचांचा. मिळतील तब्बल 5 धावा. चला नो बॉल आहे.
मुनेश शहा मुनेश शहा या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही स्वागत आहे. आणि त्या दोघांनाही डान्सरना ORS द्या, ORS द्या. तर नो बॉल आणि त्याचमुळे फ्री हिट असेल नेक्स्ट बॉलला. बऱ्याचशा नो बॉल वाईट बॉलनं मी तर म्हणेन आतापर्यंत गोंधळ घातलाय. अन्यथा फलंदाजांवर वर्चस्व गाजवलंय गोलंदाजांनी. परंतु दीपकजी यांच्या लकी extra ड्रॉ मध्ये धावा- नावं टाका. लकी ड्रॉ मध्ये बघा 4 वाजेपर्यंत नावं स्वीकारली जातील. 4 ते 5:30च्या मध्ये कधीही लकी ड्रॉ काढला जाईल. 5,500ची LED TV आहे. 12,500ची काल नितीन दद्दू पाटील त्यांचे चिरंजीव त्यांच्या किरणजी मांडे आपलं स्वागत आहे या वासंबे प्रीमियर लीगमध्ये. खरं तर माजी सभापती गजानन मांडे साहेब यांचे चिरंजीव किरण मांडे, क्रिकेटवर भरपूर प्रेम आहे त्यांचं. वासंबे प्रीमियर लीगमध्ये त्यांचं स्वागत आहे. 36 धावा झाल्या 36. शुभम नाईक बॉलिंग करतोय आतापर्यंत. नो बॉलवर एक चौकार, तदनंतर पुढच्याच बॉलवर षटकार ठोकलाय. ओ यावेळचा स्ट्रोक लॉंग गॉन क्लिअर झालाय. मयूरच्या बॅट मधून येतोय आणखीन एक षटकार. चला आयवा कॅचला प्रतिसाद चांगला आहे. आणखीन एक झेल टिपण्यात आलाय. संतोष शेट यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे आयवा कॅचसाठी. ओ यावेळी सरळ बॅटवर दिला होता, स्क्वेअर लेगला धाडलाय. छोटा पॅकेट बडा धमाका, बॅक टू बॅक दुसरा षटकार. सोळा धावांची गरज आहे फक्त आता. वळवलाय बॉल बॅकवर स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. मयूरला दुसरी हवी आहे आणि इकडे मात्र पाहूया धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न केला होता नॉन स्ट्राईक एंडला. इकडे मात्र बाद व्हावं लागला असं डायरेक्ट हिट असता तर. परंतु या 2 धावांच्या बरोबरीने इकडे आता मात्र धावा झाल्या त्या कैबल्य मंथन 11 मोहपाडा संघाचं अर्धशतक धाव फलकावर. 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. 14 धावांची गरज आहे. किती 64 रन्स टू विन. 14 14 करायचे आहेत अजून. आणि बॉल 12 बॉलमध्ये 14. आजू शेठ खुश आहेत. इथे मी अचानक मोपाडा संघाचे कॅप्टन आमचे मयूर म्हात्रे यांना विनंती करणार आहे. आयवा झेल ज्यांनी पकडले त्यांना बक्षीस देण्यासाठी मयूर म्हात्रे यांना विनंती करतोय. काय नाव आहे? सूरज पवार. सूरज पवार. हां, शिंदेवाडी. शिंदेवाडीतले सूरज पवार आहेत. मगाशी भीम पवारचे मला थोडे चिरंजीव आहेत. मी मयूर म्हात्रेंना विनंती करतोय हे पारितोषिक देण्यासाठी. आयवा झेल आज सकाळपासून संतोषजी 4 झाले ना, आज दिवसभर मला थोडे 5 झाले. 5 झेल पकडलेले आहेत. शुभेच्छा असतील प्रेक्षकांना की फक्त झेल घेताना जरा आजूबाजूला बघा, पडू वगैरे नका. विनंती करतोय. मंडप डेकोरेशनला विनंती आहे 12-14 की आपण इथे भेट द्या. 12 चेंडू 14ची गरज आहे. मैदानात जाऊया दीपकजी पाटील यांच्याकडे. पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ शरीराचा भेद घेतला. इकडे फलंदाज बाद होईल. रनआउटच्या स्वरूपामध्ये मोहरा गमावलाय कैवल्य मंथन 11 टीमनं. फलंदाज आकाश यावेळेस मात्र मैदान सोडेल.
दीपकजी हे जे डान्सर आहेत ना यांना जर आपण स्टेज बनवला तर वरती बनवायचं की खाली, कारण वरनं हे पडू शकतात, जाळ्या लावा लागतील ना त्या साईडने. खरं तर जबरदस्त डान्स आहे, त्यांची ताकद भरपूर आहे. आपण इथे नुसत्या उन्हामध्ये थकतोय पण डे नाईटमध्ये पण ते डान्स करतात. डॉट बॉल निर्धाव चेंडू. अजय गोलंदाजी करतोय. शेवटचे 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 14 धावांची गरज आहे. नवीन बॅटर 5व्या क्रमांकावर अबू. सुरुवात चांगली केली अजयनं. इकडे प्रयत्न करत राहावे लागतील. दीपकजी मी 10 स्टार मंडप डेकोरेटर्स यांना विनंती करतोय, आपण स्टेज जवळ या. 10 स्टार मंडप डेकोरेटर्स. दोन धावा मिळतील. 2 धावांच्या मदतीनं टीमची टोटल 52 या आकड्यावर 64चं टार्गेट आहे. 12 धावा दूर आहे. शेवटच्या 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 बॉल 12 असं इक्वेशन या मॅचमध्ये आहे. ओव्हर द स्टम्प्सनं अजय पुन्हा एकदा. हा फटका यावेळेस मात्र अगदी स्क्वायर लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी डीपमध्ये पाहायला मिळते. सिंगलच येईल. हा सामना थोडासा पुढे न्यायला हवा. मधल्या कालावधीमध्ये जी खराब बॉलिंग झाली ना, हरिओमनं मित्र म्हणून वाईट बॉल केले, नो बॉल. त्यानंतर शुभमनं सुद्धा नो बॉल. शुभमच्या ओव्हरमध्ये 3 षटकार. अन्यथा 64 म्हटलं तर मोठी धावसंख्या होती. सध्याच्या घडीला आवाक्यामध्ये आहे. शॉर्ट बॉल आहे. पुल करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झालाय आणि फॉलो थ्रू मध्ये अजय झेल टिपतोय. फलंदाज होईल बाद. अबू मैदानाच्या बाहेर. टेन स्टार मंडप डेकोरेटरचे मालक भाऊ शिंदे किंवा त्यांचे प्रतिनिधी असतील तर त्यांना विनंती करतोय की आपण स्टेजवर या. फॅन थोडे बंद झालेले आहेत. विनंती करतोय त्यांना, इलेक्ट्रिशियन असतील की आपण लगेच या. मैदानामध्ये आपण पाहतोय एका पाठोपाठ विकेट टाकतायत. समीकरण सोपं आहे. कैवल्य मंथन करतोय, विजयाकडे वाटचाल करतोय, पण काही विकेट आपण पाहतोय घेतलेले आहेत त्या इथे आळी आंबिलीच्या संघानं. सुपर बॉलिंग फ्रॉम अजय. या सिच्युएशनला अशा पद्धतीनं बॉलिंग करणं दबावाखाली नक्कीच अजयचं कौतुक जरूर केलं जाईल. सामन्यामध्ये जिवंत ठेवलंय अजयच्या या गोलंदाजीनं आणि त्याचमुळे सामना दोलायमान स्थितीमध्ये आता मात्र आलाय. सुपर बॉल. आणखीन एक भन्नाट यॉर्क केला होता. इकडे मात्र काय षटक हाताळलंय. अंडर प्रेशर बॉलिंग केले अजयनं. फक्त या ओव्हरमध्ये फक्त 3च धावा दिल्या आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये मात्र आणलं या षटकानंतर. शेवटचे 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची गरज आहे. दीपकजी खरं तर फक्त 14 करायच्या होत्या 12 मध्ये आणि षटकार मारून मॅच संपवण्याच्या नादात इथे कैवल्य मंथन खरं तर टेन्शनमध्ये आणून ठेवलेलं आहे मॅचला. आता कोणीही मॅच जिंकू शकतो. आळे आंबिले पण जिंकू शकते. एखादं षटक पडलं. 3च धावा दिल्या अजय या गोलंदाजानं, कौतुक करायला पाहिजे. आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 11 धावाची गरज आहे. आळे आंबिली संघ समोर आपण पाहतोय शंकर भोईर आणि संतोष पांगत संघाचे मालक आहेत आणि एका बाजूला कैवल्य मंथन, आजू शेठ सावंत आणि स्वप्नील राऊत. आजू शेठ आता थोडा विचार करतायत. जर का ही मॅच गेली तर तुम्हाला नंतर ऐकावं लागेल आजू शेठ यांच्याकडे. 6 बॉल 11 धावांची गरज आहे. 14 धावांची गरज होती परंतु 4थ्या ओव्हरमध्ये फक्त 3च धावा आल्या आणि त्याचमुळे मॅच बनवले. एका बाजूला अमित मुंडे आहेत, दुसऱ्या बाजूला मयूर पाटील कॅप्टन आहेत, परंतु इकडे मात्र चान्स तर निर्माण केले. पाचवं आणि अंतिम षटक घेऊन हे निर्णायक षटक असेल. गोलंदाज समीर त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. परंतु मयूर पाटील जोपर्यंत मैदानावर आहे तोपर्यंत चिंता करण्याचं काम नसेल. कैवल्य मंथन 11 मोहोपाडा. परंतु ही जर गोल्डन विकेट लवकर प्राप्त केली तर या मॅचमध्ये बल्लाळेश्वर आणि अंबिवली सुद्धा विजय नोंदवू शकेल.
यावेळेचा हा स्ट्रोक स्ट्रेट टू द फील्ड ऑफ विकेट डाऊन. कॅप्टन डीपार्ट जोरदार झटका. सामन्यामध्ये कमालीचं पुनरागमन. मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळते. सामन्यानं यू टर्न घेतलंय. कमालीचं वळण या मॅच मध्ये. शेवटचे 5 बॉल 11 धावांची गरज. हॅलो दीपकजी, आपण बघितलं, सर्वांना वाटलं आमचे विजय शिंदे पण म्हणाले की मयूर पाटील अजून खेळपट्टीवर आहे, मॅच काढेल, पण मयूर पाटील पण बाद झाला आहे. आता अमित मुंडे जे नॉन स्ट्राईक आणले आहेत त्यांच्यामध्ये पण क्षमता आहे. 2 नाईट मॅचमध्ये याच मैदानावर त्यांनी 2-2 षटकार मारलेले आहेत. ते अमित मुंडे नॉन स्ट्राईक आणले आहेत. आता नवीन फलंदाज चालला आहे, बघूया. 5 चेंडूमध्ये 11ची गरज आहे. 12मध्ये 14ची गरज होती, 5मध्ये 11ची गरज आहे. 7 बॉलमध्ये फक्त धावा आल्या ते 3. 5 चेंडूने 11 धावा आणि कॅप्टन बाद झालाय. आता संघ संकटामध्ये थोडंसं. 5 बॉल 11 मोठ्या फटक्यांशिवाय आता मात्र हा सामना जिंकता येणार नाहीये. थोडासा रिलॅक्स मोडमध्ये होता, खरं तर रिलॅक्स झोन होता संपूर्णपणे. कैवल्य मंथन 11 मोहोपाडा संघाला असंच वाटलं की सामना सहजासहजी आता मात्र आपण जिंकू. परंतु जेव्हा तुम्ही रिलॅक्स होता क्रिकेटमध्ये तेव्हाच तर प्रतिस्पर्धी संघ सुद्धा डोईजड होत असतो आणि तो वरचढ झालाय. आता 5 बॉल 11. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना मनीष गायकर 7व्या क्रमांकाचा फलंदाज पोहोचलाय, परंतु समोर अमित मुंडे आहे. अमित मुंडेकडे ते टॅलेंट आहे, हा सामना फिरवण्याची क्षमता आहे, परंतु पाहूया कशा मात्र फिरवला जाईल. समीर पुन्हा एकदा समोर ड्राईव्ह केला. इकडे मात्र कॅचसाठी गेला होता आणि बॉल हुलकावणी दिली. आता जेलवर जायचं की टप्प्यावर जायचं, द्विधा मनस्थिती होती आणि हा बॉल मात्र अगदी निर्णायक क्षणाला सीमारेषा ओलांडतोय. या चौकारानं अंतर जरूर कमी होईल. शेवटचे 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या 4 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 7 धावांची गरज आहे. 7 रिक्वायर्ड. आल्या पहिल्याच बॉलवर मनीषच्या पाठमधून आलेला चौकार. चांगला ड्राईव्ह आहे कव्हर्सला. एक्स्ट्रा कव्हर लाईन फील्डमध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं मिसफील्ड झालं होतं. सिंगलच येईल, 1 रन. परंतु नवीन येणारा फलंदाज मनीषचं नक्कीच कौतुक केलं जाईल. 2 बॉलमध्ये 5 धावा केल्यात आणि सामना अतिशय बॅलन्स ठेवलाय. अजून शेट काय लावायचं का? 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 3 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 6 धावांची गरज आहे. 1 षटकाराला 3000, 3 षटकाराला 1000. एकच षटकाराची गरज आहे. 6 धावांची गरज आहे. एका षटकाराला पण 1000. गोलंदाज समीर पुन्हा एकदा. हा मुंडेचा फटका लॉंग गॉनला. पाहूया सीमारेषेलगत झेललाय आणि आता मात्र पुनरागमन मॅच मध्ये. टेन्शन वाढले, धाबे दणाणले असतील कैवल्य मंथन 11 मोहोपाडा संघाचे. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 2 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता. या गोष्टीसाठी एनर्जी ड्रिंकच पाहिजे. काही सोपं नाही आहे. सध्या उन्हामध्ये उभं राहणं सुद्धा पॉसिबल नाही आहे. तिकडे मात्र रणरण त्या उन्हामध्ये आमचे 2 डान्सर सगळ्यांचं लक्ष वेधतात. त्यांचं सुद्धा कौतुक करूया. परंतु मॅच गरम झाले. शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नरेंद्र ऑन स्ट्राईक. 6ची गरज आहे. इकडे मात्र बीट झालाय. डॉट बॉल. सामन्याचा निकाल शेवटच्या बॉलवर. 1 चेंडूने 6 धावांची गरज आहे.
रजत मुंडे आपण यायचंय. नेक्स्ट मॅच जरूर असेल, परंतु सध्याच्या कडीला 12 बॉल 14 धावांची गरज असताना मयूर पाटीलच्या कैवल्य मंथन 11 मोहपाडा संघानं मात्र स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय. आणि क्रिकेट हा खेळच असा आहे, कधी काय घडेल ना या खेळामध्ये याचा नेम नाही. गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. आणि म्हणूनच या खेळामध्ये नेहमीच वरचढ पाहायला मिळतात. पारडे वर खाली होत असतात. आणि आता मात्र शेवटचा बॉल, 1 बॉल 6 धावाची गरज आहे. सर्व शक्ती एकवटून आता मात्र मोठा फटका मारावा लागेल. लास्ट बॉल थ्रिल. आणि हा सामना जिंकवलाय. सुपर बॉलिंग बल्लाळेश्वर आणि आंबिवली संघानं. शुभम नाईकच्या संघानं मात्र ही पहिली लढत जिंकले. अभिनंदन बल्लाळेश्वर आणि आंबिवली. मी विनंती करतोय काय बॉलिंग केले शेवटच्या दोनही बॉलर्सनं, अजय आणि समीरनं. दीपकजी. 2 ओव्हर्स मध्ये 14 वाचवल्यात, परंतु तरी सुद्धा विजयाची संधी ज्यानं निर्माण केली. 4थ्या ओव्हर मध्ये फक्त 3 धावांचं षटक टाकलं आणि या मॅचला मात्र जिवंत केलं. तो अजय ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अजय ठरलाय मॅन ऑफ द मॅच. मी सगळ्या आमच्या सरपंच, माजी सरपंच यांना विनंती करेन ही ट्रॉफी देण्यासाठी या. गीताताई म्हात्रे, भाग्यश्रीताई पवार, दीपिकाताई तांडेल, सुनंदाताई मालकर यांना विनंती करणारी ही ट्रॉफी देण्यासाठी. इथून जरा व्यवस्थित या. अमर अजय ठरला मॅन ऑफ द मॅच. खरं तर कैवल्य मंथन या संघाच्या घशातून जसं आपण घास काढावा तशी मॅच खेचून आणलेली आहे. जबरदस्त मॅच जिंकलेली आहे. गोलंदाजीच्या जीवावर अजय याने जबरदस्त गोलंदाजी केली. 4थ्या षटकामध्ये 3च धावा दिल्या आणि ही मॅच आपण बघितलं 6 धावांनी 5 धावांनी जिंकलेली आहे. आपण बघितलं बल्लाळेश्वर आळे आंबिवली, संतोष पांगत आणि शंकर भोईर यांची टीम होती. आजू शेठ. खरं तर जिंकलेली मॅच होती. 12 मध्ये 14. सोपं समीकरण होतं षटकार मारून मॅच संपवण्याच्या नादात. परंतु आता मी अजयला विनंती करतो, या पाहुणे आमचे या ठिकाणी थांबलेले आहेत. सगळे आमच्या माजी सरपंच सगळे राहिलेले आहेत.